हॅलो फ्रेंड, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे। तर मी आतापर्यंत खूप असे व्हिडिओ टाकले जसे की ब्युटी टिप्स, किचन टिप्स। म्हटलं आज आपण व्लॉग स्टार्ट करावं, तर मग मी आता व्लॉग स्टार्ट करत आहे। तर त्यासाठी मी आता सुरुवात केलेली आहे। मी तुम्हाला व्लॉग्स त्याचबरोबर किचन टिप्स, ब्युटी टिप्स अँड जे काही आमचे ट्रॅव्हलिंगचे व्लॉग असतील तेही तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळेल। चला तर मग मी आता व्लॉग स्टार्ट करत आहे। तर मी आता बनवणार आहे रवा उत्तप्पा। रवा उत्तप्पा हा खूप इन्स्टंट रेसिपी आहे आणि ती मी कशा प्रकारे केलेली आहे तुम्ही नक्की बघा। तर चला तर मग मी दाखवते की त्याचं साहित्य काय 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 आहे, काय काय करावं लागणार आहे। त्याचबरोबर त्याची जी चटणी, सर्वांना तर रेसिपी माहितीच असेल, बट मी कशा प्रकारे केलेली आहे आणि तो कसा होतोय आपण नक्की बघूया। ठीक आहे, चला तर मग बघूया त्याचे इन्ग्रेडियंट कोणकोणते आहेत। चला तर बघूया मग त्यासाठी लागणारे इन्ग्रेडियंट। इथे लागणार आहे बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेलं गाजर, हिरवी मिरची, सिमला मिरची आणि त्याचबरोबर कढीपत्ता आणि कोथिंबीर। त्याचबरोबर आलं लसूण पेस्ट मी तयार केलेली आहे। आणि हे झाल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे एक वाटी रवा, त्याच्यामध्ये अर्धी वाटी दही टाकायचं आहे आणि त्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी, थोडंसं मीठ टाकून ते व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हे सर्व इन्ग्रेडियंट त्याच्यामध्ये टाकायचे आहेत। त्यानंतर हे सर्व व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि जर का त्याच्यामध्ये पाण्याची गरज लागली तर तुम्ही अजूनही त्याच्यामध्ये पाणी टाकू शकता। कन्सिस्टन्सी त्याची जसं आपण डोसा बनवतो, डोसाचं पीठ असतं त्याप्रमाणे तुम्ही त्याची कन्सिस्टन्सी ठेवायची, अंदाजे त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे। ठीक आहे, अशा प्रकारे हे मी बनवलेलं आहे। आणि त्यानंतर हे जर का तयार झालं, सर्व मिक्स करून झालं, त्यानंतर तुम्ही ते अर्ध्या तासासाठी ठेवून द्या, जेणेकरून ते सर्व इन्ग्रेडियंट त्याच्यामध्ये मिक्स होतील आणि रवाही त्याच्यामध्ये पाण्यामध्ये व्यवस्थित मुरेल आणि खूप सुंदर तुमचा उत्तप्पा तयार होईल। काही लोक डायरेक्ट वरूनही स्प्रेड करतात आणि काही जण डिरेक्टली या पिठामध्ये पण टाकतात, तर तुम्ही दोन्ही प्रकारे करू शकता। मी डायरेक्टली त्याच्यामध्ये सर्व टाकलेलं आहे। त्यानंतर त्यासाठी लागणारी चटणी आपण तयार करूया। यासाठी लागणाऱ्या हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, आलं, लसूण आणि थोडंसं लिंबू त्याच्यामध्ये पिळलेलं आहे, थोडंसं मीठ टाकलेलं आहे। याच्यामध्ये पुदिना जर का असेल तर तुम्ही पुदिना टाकू शकता, खूप सुंदर आणि छान चटणी तयार होते। अशा प्रकारे त्याची चटणी तयार झालेली आहे। त्यानंतर एका डोश्याच्या तव्यामध्ये थोडंसं तेल त्याच्यामध्ये स्प्रेड करायचं आहे आणि ज्याप्रमाणे आपण डोसा स्प्रेड करतो त्याप्रमाणे तवा व्यवस्थित गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये उत्तप्प्याचं पीठ टाकायचं आहे। खूप सुंदर बघा तयार झालेला आहे उत्तप्पा। तुम्ही नक्की घरी ट्राय करून बघा। आय थिंक सगळ्यांना येतच असेल, बट मी ज्या प्रकारे बनवते ते तुम्हाला शेअर करायचं होतं, यासाठी मी हा व्हिडिओ बनवला। चला तर मग या सर्वांनी खायला खूप सुंदर असा मस्त उत्तप्पा। तुम्हाला जर का व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। तर अशा प्रकारे आता रवा उत्तप्पा खाऊन झालेला आहे। तर मी व्लॉग इथेच एंड करत आहे आणि त्यापूर्वी तुम्हाला मला एक सांगायचं होतं की तुम्हाला अजून कोणत्या प्रकारचे व्लॉग बघायला आवडतील किंवा अजून कोणत्या टिप्स हव्या असतील तर तुम्ही ज्या कमेंट डाऊन कराल त्यानुसार मी व्हिडिओ बनवेन। तर त्यासाठी तुम्ही कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये।